आज या ठिकाणी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय कमिटी व राज्यस्तरीय कमिटीची संयुक्त बैठकीचं आयोजन केलेलं आहे। या बैठकीत प्रामुख्यानं महाराष्ट्रातील पदाधिकारी आहेत, पंजाब आहे, हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे, दिल्ली प्रदेश आहे, कर्नाटक आणि मद्रास अन्य एवढ्या प्रांतातील लोक या ठिकाणी आज या बैठकीला उपस्थित आहेत। या बैठकीत प्रामुख्यानं या देशात चाललेली बेरोजगारी आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी देशातील वोट असलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोक अन्याय अत्याचार या संदर्भात त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण अबकड याच्यात जो महाराष्ट्र सरकारनं दबाव आणण्याचा आमच्यावर प्रयत्न केला आहे अनुसूचित जातीच्या, तर त्या विरोधात सक्त तालुका स्तरावर आवाज उठवणं या प्रक्रियेसाठी आजची बैठकीचं आयोजन केलेलं आहे। बैठकीसाठी कुठून पदाधिकारी आलेले आहेत? आता महाराष्ट्रातील आहेत, दिल्ली प्रदेश, मद्रास, कर्नाटका, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, म्हणजे गुजरात या राज्यातून, आंध्रा या राज्यातून कार्यकर्ते आलेले आहेत। कोणत्या प्रकारचा दबाव जे सरकार कुठल्यावर लादतंय, काय नंतर अबकडबद्दल जो सरकार लादत आहे त्याला सक्त विरोध करण्यासाठी आजच्या प्रामुख्यानं त्या बैठकीचं नियोजन आहे। आपले काय मुद्दे असणार आहेत, काय आता ते अबकड वर्गीकरण करू नये, म्हणजे पूर्वाश्रमीचा काय जातीवाद पसरवायचा आहे काय अंतर्गत, जसं हिंदू बहुजन समाजामध्ये जातीय वर्गीकरण आहे तसं जातीय वर्गीकरण करायचं काय SC मध्ये, हे आमचा तीव्र विरोध आहे। कशी विरोध कशा प्रकारे तुम्ही म्हणले तालुका स्तरावर मोर्चे निघणार? हा तहसील कार्यालयावर तालुकास्तरीय मोर्चे आंदोलन होणार आणि निवेदन देणार। मुंबईत देखील या संदर्भातच आंदोलन चालू आहे। नाही झालं, काल आम्ही इकडे यायचो होतो म्हणून काल आंदोलन सभेचे झालो नाही, पूर्वनियोजित कार्यक्रम होता, पण कालचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे। पाऊस असताना यशस्वी कार्यक्रम जोरात आंदोलन झालं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने काहीतरी शब्द दिला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील काहीतरी शब्द दिला नाही, आता मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला पाहिजे ना। लास्टला सुप्रीम कोण असतो तर मुख्यमंत्री साहेब असतात, त्यांनी शब्द दिला पाहिजे, कॅबिनेटने ठराव पास केला पाहिजे। त्याची न्यायालयीन लढाई काय आपण लढणार आहात? नाही, लढायची गरज नाही, जनतेच्या दरबारातूनच दबावातूनच हा प्रश्न शासनाकडून निकालीत काढून द्यायचा। आपण जर बघितलं तर मागासवर्गीय समाज जो आहे तो एका छताखाली असल्याचं वाटत नाही, एका छताखाली नाही, म्हणजे एका नेतृत्वाखाली नाही। नेतृत्व नसेल पण सामाजिक भावनेने समाज एकत्र येतो। आता चर्मकार बांधव बरोबर आहेत, म्हणजे 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या, सर्व एकत्र आलेले आहेत, अलग अलग चर्मकार वगैरे सर्व लोक, म्हणजे 59 जाती सर्वच एकत्र आलेले आहेत। म्हणजे RPIचा आठवलेकर बाबासाहेब आंबेडकर असतील, नाही तो परत तुमचा RPIचा एकतावादी हे विखुरले गेले। नाही आता सरकार घेतं ना। नाही आम्ही याच्यासाठी 2002 पासून तर 2010 पर्यंत मी भारत देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं देशभरावर एक संघ ऐक्य व्हावं यासाठी प्रयत्न केलेला आहे। दुर्दैवानं तो झालं नाही आणि याची व्याप्ती आता मला वाटत नाही की आता काय झालं, गाव पातळीवर कार्यकर्ते पुढारी झालेले आहे, त्याच्यामुळे थोडंसं अडचणी आहे। पण जेव्हा समाजावर प्रसंग येईल त्या टायमाला एक संघ पक्ष होईल असा माझा अंदाज आहे। नाही, पण या संदर्भामध्ये सगळे एकत्रित येण्यासाठी प्रकाश आंबेडकर असतील, रामदास आठवले यांच्यासोबत विचार विनिमय होणं गरजेचं आहे असं वाटतं। काय झालं, तुम्ही पुढाकार घेणार? नाही घेतलेला आहे ना पुढाकार। काही लोक आता आठवले साहेब तयार आहेत ऐकायला, बाळासाहेब आंबेडकर नाही तयार, अलग लक्षात। आठवले साहेब तयार आहेत, बाकीचे सर्व तयार आहेत, पण बाळासाहेब आंबेडकरच तयार नाहीत। मग ही एकजूट भविष्यात दिसायला पाहिजे ना, एकजूट दिसायला पाहिजे। नाही प्रयत्न करू,
अजूनही प्रयत्न सोडणार नाही, पण त्याच्या पुढे आपण प्रयत्न करणार आहोत. वंचित बहुजन आघाडी जे आहे हा. निवडणूक आल्यानंतर त्यांना एकंदरीत असं समजलं जातं का मध्ये कोणाची तरी सुपारी घेऊन लढतात असा आरोप केला जातो त्यांचा. नाही, तो माझ्या तोंडून मधून नका घेऊ. होतं ना असं माझा आरोप. आता काय म्हणायचं तू? आता मी नाही म्हणत, लोक म्हणतात, काय म्हणतात, ए टीम बी टीम असं काय होते मला माहिती नाही. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी आमच्या पक्षाचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंगिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय कार्यकारिणी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज आमच्या पक्षाच्या वतीने आदरणीय नानासाहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही देशामध्ये पक्षीय संघटन मजबूत करण्यासाठी जे आमच्या विविध राज्यातून दिल्ली असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, मध्य प्रदेश तसेच इतर राज्यातून जे आमचे मुख्य पदाधिकारी आलेले आहेत त्यांना तशा प्रकारे सूचना देणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष असतील, पक्षाचे सर्व महाराष्ट्र कमिटीचे सदस्य असतील, आमचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष असतील, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून पक्ष संघटन महाराष्ट्रामध्ये देखील कसं मजबूत करता येईल यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. तसेच आदरणीय नानांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या वतीने खऱ्या अर्थाने शासनाच्या माध्यमातून जे उपवर्गीकरण SC करण्यात येणार आहे त्यासाठी आमचा तीव्र असा विरोध आहे. या संदर्भात आम्ही तालुका पातळीवरती जन आंदोलन करणार आहोत नानांच्या मार्गदर्शनाखाली आणि याला आमचा सक्त विरोध असणार आहे. आणि आम्ही विरोध देखील पक्षाच्या वतीने चालू केलेला आहे की जातीमध्ये जे तेढ निर्माण करायचा जो सरकारने जो घाट घातलेला आहे त्याला आमचा विरोध असणार आहे. आमचा पूर्ण सक्त विरोध असणार आहे त्याला. त्या संदर्भामध्ये सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांना सूचना देऊन तालुका पातळीवर देखील आमचं आंदोलन चालू राहणार आहे. कार्यकारिणीची किती बैठक आहे आणि आता कुठं संपर्क किती बैठक आहे कार्यकारिणी? नाही, वर्षातून आम्ही 2 ते 3 वेळा आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या महाराष्ट्र कमिटीची ही 2 वेळा मीटिंग असते. याच्या अगोदर आमची नाशिक या ठिकाणी झाली आणि यावेळेस आमची शिर्डी या ठिकाणी इथल्या कार्यकर्त्यांच्या आमच्या पक्षाचे काय पदाधिकारी जिल्हाध्यक्ष त्यांनी सांगितलं शिर्डीमध्ये मीटिंग घ्यायची म्हणून आम्ही बाकी पक्षाच्या वतीने कार्यक्रम चालूच असतात आमचे.